सो नूतन कर्णिक आल्या होत्या जंगल एकोसच्या पॉडकास्टवरती आणि तेव्हा पण त्यांनी हे केमिकल्सचं एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगितलं. अँड्समधलं एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन त्या केमिकल्सवरनं आयडेंटिफाय होतं. किंवा आम्ही बोलता बोलता माझा एक अनुभव मी सांगितला की जर इन्सेक्ट्सनी ठरवलं तर काही तासात अख्खी पृथ्वी तलावरची ह्युमन रेस ते संपू शकतात, एवढी केपॅबिलिटी असते त्यांच्यात, सगळे एकत्र आले तर. कुठेतरी असं तुझ्या रिसर्चमध्ये किंवा तुझ्या कामामध्ये तुला असं जाणवलंय का की मे बी इन्सेक्ट्स आर मास्टर्स ऑफ केमिकल्स, मे बी दे दे अंडरस्टँड केमिकल्स बेटर दॅन ह्युमन्स ऑर एनी अदर ऑर्गॅनिझम? कारण हे जे मी ऐकतोय, हे जे काही मला कळतंय त्यामध्ये त्यांचं केमिकल्सवरती मास्टरी आहे असं जाणवतंय. कारण सिन्स दे आर एबल टू डेव्हलप दिस इम्युनिटी सो क्विक, सिन्स दे आर एक्झिबिटिंग अ लॉट ऑफ सच एलिमेंट्स विच आर अदरवाईज डिफिकल्ट टू ऑब्झर्व. सो ही मास्टरी त्यांच्यामध्ये असते असं काही वाटतंय रिसर्चमध्ये? जसं म्हणलं मगाशी की इन्सेक्ट हा खूप मोठा ग्रुप आहे. 70% इन्सेक्ट्स आहेत. आता यांना जर सर्व्हाइव्ह व्हायचंय, तर त्यांना वेगवेगळे सेन्सर्स त्यांचे डेव्हलप्ड असतात. म्हणजे एक असतं की डोळे, दुसरं असतं की त्यांचे अँटिना, म्हणजे जे केमिकल्स शोधत असतात. तिसरं असतं की त्यांचे फ्लाइट हे याच्या म्हणजे आपल्याला जसं म्हणतो की आपण पंचेंद्रिय आपली जशी असतात, तसं त्यांची पण असतात. पण त्याच्यातलं सर्वात जास्त पॉवरफुल असतात केमिकल. कारण एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये एक तर तो किड्याचा साईज लहान, त्यामुळे त्याचं दृष्टीचं हे कमी असतं. पण केमिकलवरती ते टोटल डिपेंडंट असतात. आणि जे त्यांच्या शरीरातून एक केमिकल सोडलं त्याला फेरोमोन्स म्हणतात. फेरोमोन म्हणजे गंध कण असतात, की जे एकमेकांना सांगू शकतात, की माझ्या प्रजातीची मंडळी किती आहेत. असं ते एकमेकांची कम्युनिकेशन केमिकल्सनीच केलं जातं. म्हणजे दे आर सपोज टू बी द बेस्ट केमिस्ट ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्यातून त्यांची केमिस्ट्री तर भयंकर असते. त्यामुळे एकमेकांमधलीही केमिस्ट्री भारी असते.